नमस्कार. मी अभिवाचक तृप्ती वाकोडकर देशपांडे. साप्ताहिक चपराक दिनांक 16 ते 22 मार्च मधील गुढीपाडवा ही तृप्ती वाकोडकर देशपांडे यांची कथा वाचून दाखवत आहे. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच वैविध्यपूर्ण विषयांवरील साहित्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. गुढीपाडवा. 8वीत शिकणारी जानकी आज पहिल्यांदाच तिच्या आईसोबत मुंबईला आली होती. तिचा बा एका मोठ्या इमारतीच्या बांधकामासाठी गेली 2 वर्षे मुंबईतच होता आणि ह्या मायलेकी गावाकडे लोकांच्या शेतात रोजंदारीवर काम करायच्या. खुरपणी, नांगरणी, पिकांची कापणी अशी कामे करत करत रिकाम्या दिवशी गोधडी शिवून देण्याचे कामही अगदी कलाकुसरीने करायच्या. शेतातल्या कामापेक्षा हे गोधडी शिवण्याचे कामच जानकी जास्त मनापासून करायची. वेगवेगळे टाके घालून साध्याशा कापडाचं रूपही खुलवून टाकायची. आताशा तर गावातील बायका लग्नाच्या रुखवतात ठेवण्यासाठीही बऱ्याच गोष्टी तिच्याकडून बनवून घ्यायच्या आणि ती सुद्धा अगदी मन लावून ही कामं करायची. पण मागच्याच आठवड्यात मुंबईत इमारतीचे काम करताना तिचा बा चक्कर येऊन पडला आणि ह्या मायलेकींना काही तिथे स्वस्थ बसवेना. असेल त्या परिस्थितीत राहण्याचे मनाशी ठरवून आज या दोघी मुंबईत हजर झाल्या होत्या. 10-12 इमारती असलेली एक मोठी सोसायटी तयार होणार होती, रघुनंदन सोसायटी. त्यातील 4 इमारतींचे काम सध्या पूर्ण झाले होते. एक विश्वासू कामगार म्हणून जानकीच्या बाला तिथेच वॉचमनचे काम मिळाले होते. दिवसभर बांधकामावर जायचे आणि रात्री पुन्हा वॉचमनचे काम करायचे. ह्या धावपळीमुळेच त्याची तब्येत बिघडली होती. पण आता जानकी आणि तिच्या आईच्या येण्याने त्याला आधार मिळणार होता. एका छोट्याशा खोलीत अगदी काही वेळातच सामानाची मांडामांड करून त्यांचा इथला संसार सुरू झाला. नवीन ठिकाणी अजून शाळेत नाव भरती करायचे बाकी होते, त्यामुळे जानकीकडे सध्या भरपूर रिकामा वेळ होता. तयार झालेल्या 4 इमारतींमध्ये लोक राहायला आली होती. उच्चभ्रू लोकांचा थाटमाट, त्यांच्या मोठाल्या गाड्या, झकपक कपडे हा सगळा तिच्या कुतूहलाचा विषय बनला होता. तिच्या गावापेक्षा सगळंच कसं वेगळं होतं तिच्यासाठी. पण एकदा का शाळा, कॉलेज, ऑफिसची घाई संपली की दुपारी अगदी शांतता असायची सगळीकडे. ना खेळायला मैत्रिणी, ना शाळेचा अभ्यास, ना शेतीची कामं. त्यामुळे हा दुपारचा वेळ कसा घालवायचा म्हणून तिची रोज आईच्या मागे भुणभुण असायची. शेवटी आईने तिला एक सुती साडी आणि सुईदोरा दिला. भरतकाम तिच्या आवडीचे असल्याने आता दुपारी काय करायचे हा प्रश्नच मिटला. रोज शांत दिसणाऱ्या सोसायटीत आज जरा वेगळंच वातावरण होतं. सोसायटीच्या बोर्डवर सूचना वाचून प्रत्येक जण उत्साहात दिसत होतं. जानकीनेही येऊन आईला सांगितले, इथे गुढीपाडव्यानिमित्त स्पर्धा ठेवलीये. ज्यांची गुढी सर्वात सुंदर त्यांना बक्षीस मिळणार आहे. यावर्षी आपल्याला वेगवेगळ्या गुढी पाहायला मिळणार म्हणून जानकी खुश होती. नाहीतर तिच्या छोट्याशा गावात अगदी मोजक्याच घरी गुढी उभारली जायची. एकदा लहान असताना तिने आईला विचारलेही होते, आपण का ग नाही उभारत गुढी? तेव्हा आई म्हणाली होती, अंगावर नेसायलाच साडी मिळणं कठीण झालंय, गुढी उभारायला कुठून आणू नवीन साडी? त्यानंतर मात्र जानकीने कधीच आईजवळ तो विषय पुन्हा काढला नाही. मधले 15 दिवस असेच गेले आणि मग गुढीपाडव्याचा दिवस उजाडला. सकाळी अगदी लवकर आवरून सडा रांगोळी करून दाराला तोरण बांधून गुढी पाहण्यासाठी जानकी बाहेर निघाली. प्रत्येकाच्या बाल्कनीमध्ये अगदी सुंदर सुंदर काठापदराच्या साड्या नेसवून छान डेकोरेशन करून फुलांची आरास करून गुढी उभारली होती. प्रत्येक जण नटून थटून परीक्षकांची वाट पाहत उभे होते. जानकीचा तर सोसायटीत 3-4 वेळा फेरफटका मारून झाला होता. अखेर एका मोठ्या गाडीतून परीक्षक आले. बक्षीस कोणाला मिळणार याची उत्सुकता असल्याने जानकीही घराबाहेरच बसून होती. पण मोठ्या लोकांना अशी लुडबुड केलेली आवडत नाही म्हणून आईने तिला बळेच आत बोलवून घेतले. आई म्हणाली म्हणून ती आत येऊन बसली खरी, पण तिचं सगळं लक्ष मात्र बाहेरच होतं. तिचा पडलेला चेहरा पाहून आईलाही वाईट वाटलं. पण काय करणार, लेकीला अजून जगाचा अनुभव नव्हता. उगाच कोणी बोलून अपमान केला असता तर तिला अजूनच वाईट वाटलं असतं.
त्यापेक्षा हे बरे असा विचार आईने केला. बाळा, त्या बाजूच्या बिल्डिंगमधल्या दुसऱ्या माळ्यावरच्या बर्वे आजींनी तुला बोलावलंय. म्हणाल्या आज पुरणपोळ्या करणारे, तुमच्या जानकीला पाठवा हो दुपारी. जाशील ना तू? त्यानिमित्ताने बाहेर जायला मिळेल म्हणून ती लगेच उठली आणि आजींकडे निघाली सुद्धा. आईला मात्र लेकीला नाराज केल्यामुळे खूपच वाईट वाटत होते. तिला खुश करण्यासाठी आईला एक कल्पना सुचली आणि बाला हाताशी धरून तिने लगेच कामाला सुरुवात केली. तिथे मात्र आजींच्या गप्पांमधून जानकीची काही सुटका होत नव्हती. तासाभरानंतर माईकवर सूचना ऐकू आली की स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी खाली एकत्र जमायचे आहे. त्यावेळी मात्र जानकी पटकन उठली आणि आजींना नमस्कार करून खाली आली. उंची साड्या नेसून दागिन्यांनी मढलेल्या बायका, कुर्ता घालून मिरवणारी माणसं, सगळं काही तिच्यासाठी खूप नवीन होतं. पण आईने सांगितल्यामुळे तिथे न रेंगाळता ती पुरणपोळीचं ताट घेऊन सरळ घरी आली. बघते तर काय, आज पहिल्यांदाच तिच्या घरी गुढी उभारली होती. तिचा आनंद तर गगनात मावत नव्हता. ती आईला काही विचारणार इतक्यात माईकवरून आवाज आला. प्रथम पारितोषिक विजेती आहे जानकी देसाई, आपल्या इथे काम करणाऱ्या वॉचमन काकांची मुलगी. सगळेच जण आश्चर्याने एकदा तिच्याकडे आणि एकदा त्यांच्या त्या एका खोलीच्या घरासमोर उभारलेल्या गुढीकडे पाहतच राहिले. एवढ्या साध्याशा गुढीला प्रथम पारितोषिक? सगळ्यांची कुजबूज ऐकून परीक्षकांनीच सांगायला सुरुवात केली. दिसायला जरी ही गुढी साधी असली तरी खूप विशेष आहे. जानकीने स्वतःच्या हाताने या साडीवरती भरतकाम करून रामाच्या वनवासातील प्रत्येक महत्वाचा क्षण आणि वनवास संपून अयोध्येत परतणारे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचे दर्शन घडविले आहे. पैठणी, कांजीवरम किंवा अजून कुठल्याही भारी साड्यांपेक्षा ही साडी नेसवून उभारलेली गुढी आजच्या दिवसाचे महत्त्व दर्शविते. म्हणून आजच्या बक्षिसाची मानकरी ही छोटीशी जानकी देसाई. टाळ्यांच्या कडकडाटासोबत परीक्षक अजूनही पुढे बोलतच होते. योग्य तो मोबदला देऊन ही साडी मला जानकीकडून विकत घ्यायची आहे, अर्थात तिची इच्छा असेल तरच. आता मी जानकीला बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करतो. जानकीचा तर विश्वासच बसत नव्हता या सगळ्या गोष्टींवर. बक्षीस स्वीकारून सर्वांचे आभार मानून ती पळतच आईजवळ गेली आणि आईला मिठी मारून म्हणाली, आई, हे सगळं तुझ्यामुळेच झालं. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आई म्हणाली, माझ्यामुळे नाही हा बाळा, सगळ्याचा करता करविता तो रामच असतो. जे काही होत असतं ते फक्त रामाच्या इच्छेने. हे ऐकताच जमलेल्या लोकांमधून एकाने जोरात घोषणा दिली, जय श्रीराम, आणि त्याच्या पाठोपाठ प्रत्येकाने त्याला साथ दिली. सारा परिसर रामनामाने दुमदुमला. नव्यानेच निर्माण झालेल्या रघुनंदन सोसायटीतील पहिला गुढीपाडवा अशा पद्धतीने अगदी जल्लोषात साजरा झाला. धन्यवाद.